ऐकलत का? काय? बाळम भटला मी खूप पूर्वीपासून ओळखतोय. ते नेहमी आपल्या भल्याचा विचार करत असतात आणि आज जर त्यांनी आपल्या कन्यासाठी स्थळ सुचवलं असेल ना, तर ते अगदी योग्यच असेल. हो हो, आता खरंच शंका घ्यायला नको. म्हणजे काय आहे, अगदी डोळे झाकून या स्थळाला आपण होकार द्यायला हवा. माझ्या कन्येचे कल्याणच मला यात दिसते हो. खरोखर माझी कन्या हिरे माणकं रत्न धन द्रव्य यामध्ये नांदताना दिसते हो मला. माते, पिताश्री, आपण कशाविषयी चर्चा करत आहात? आज एका कन्येसाठी सुवार्ता आहे म्हटलं. हो तर एक उपवर कन्या भविष्यात ऐश्वर्याने अगदी उजळून निघणार आहे. ती कन्या कोण आहे माहितीये का? म्हणजे मला नाही कळते आपण काय बोलता आहात. अगं कशाबद्दल म्हणजे काय, आम्ही तुझ्यासाठी एक सुयोग्य असा वर शोधलाय आणि वर वैभव संपन्न आहे, खूप श्रीमंत आहे. माझी कन्या अगदी सुखात नांदेल हो तिथे. खरेच? म्हणजे तुझा आमच्यावर विश्वास नाही की काय? हो तसे नाही पिताश्री, जे घडते आहे त्यावरच माझा विश्वास बसत नाहीये म्हणून. अगं आमचा देखील विश्वास बसत नव्हता आणि त्यात 2 प्रस्ताव आहेत बर का. अहो काहीतरीच काय, काही आणखी प्रस्ताव वगैरे नाही हं? मला मुळीच चालणार नाही ते. काय झालं माते, असे काय घडले? अगं बाळम भटनी तुझ्यासाठी आणि मेघमालेसाठी दोघांसाठी एक स्थळ सुचवलंय. तुम्ही दोघी एकाच घरात अगदी ऐश्वर्यात नांदा असे त्यांनी सुचवले. पिताश्री, मला हे कदापि मान्य नाही. अहो आजवर तिने मला किती छळले आहे आणि विवाह पश्चातही मी तिच्यासोबत राहावे हे मला कदापि मान्य नाही. अगं अगदी माझ्या मनातलं बोललीस. अगं मी हेच तर ह्यांना समजावून सांगते मगापासून. हो हो हो, मला सगळं समजतंय, पण काही झालं तर ती माझीच कन्या आहे नाही का? पिताश्री, हे स्थळ आपल्या नशिबाने आले आहे. एवढ्या श्रीमंत घरातील स्थळ तिच्या नशिबाने थोडीच चालून आले आहे. आणि असेही ती सतत म्हणतेच ना की जे काही आहे ते माझ्या दैवानच आहे म्हणून. मग जे तिच्या नशिबी आहे ते ती भोगेल, त्याची चिंता आपण का करावी? पिताश्री हे घ्या. बाहेर निषाद आला आहे. काय? कधी आलाय? आत्ताच आला आहे. आपल्या भेटीसाठी थांबला आहे. प्रणाम मालक. कधी आलास निषाद? मी प्रातःसमयीच आलो मालक. शेजारच्या गावात जाऊन आपला व्यवहार यथासांग पूर्ण करायचा असं बजावलं होतं का नाही तुला? काय झालं? अरे काय झालं? तोंड शिवलं का तुझं? मालक, मी त्यासाठीच निघालो होतो, परंतु नदी ओलांडताना नदीच्या पाण्याचा प्रवाह खूप तीव्र होता. तो पार करताना मला खूप कष्ट पडले आणि एका घटकेला मला भोवळ येऊन मी पाण्यात पडलो. प्रवाहासोबत मी थेट दुसऱ्या गावात वाहत गेलो. तेथील गावकऱ्यांनी आणि नावाड्यांनी मग मला पाण्याबाहेर काढले. आपलं काम पूर्ण झालं का? पहिलं याचं उत्तर दे. थांब, परशाई करू नकोस पाण्याला. पहिले माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. मला क्षमा करा मालक, परंतु त्याचं झालं असं की ज्या प्रवाहात मी पडलो त्यातच आपल्या व्यवहाराची संपूर्ण कागदपत्रे देखील वाहून गेली आणि त्यामुळे आपला व्यवहार अपूर्णच राहिला. आता त्यास पूर्णत्वास न्यायचे असेल तर व्यवहाराची नवीन कागदपत्रे पुन्हा बनवावी लागतील आणि पुन्हा ती घेऊन तेथे जावे लागेल.
आहे. मालक मालक मला क्षमा करा मालक, क्षमा करा मालक, क्षमा करा. का तोंड्या, तुला लाज नाही वाटत हे इथे येऊन सांगायला? हा, मग त्या प्रवाहात बुडून जीव का नाही दिला तू? हा, मालक क्षमा, मालक. मेघमाला, हे मेघमाला, काय पिताश्री? हे बघ, तात्काळ जा आणि त्या निषादला बोलावून घेऊन ये. निषादला? हो. परंतु त्याची प्रकृती तर... काय झालं त्याच्या प्रकृतीला? काही काळापूर्वी तर ठणठणीत होता तो. जा, जाऊन सांग त्याला मालकाने बोलावलंय. परराज्यात व्यवहाराच्या कारणास्तव जायचंय. पिताश्री, अहो कसे शक्य आहे हे? त्यास खूप इजा झाली होती. त्यास विश्रांतीची आवश्यकता आहे. त्यात तो नुकताच पाण्यात वाहून गेला होता. त्याचा परिणाम देखील त्याच्या स्वास्थ्यावर झाला आहेच. तेव्हा आपण त्यास आत्ता कुठेही न पाठवणे हेच योग्य. वाह, हे आता तू मला शिकवणार मी व्यवहार कसा करायचा ते? हे बघ, तो माझा दास आहे आणि मी जे सांगितलं ते करणं त्याचं कर्तव्य आहे. परंतु आपण त्याची अवस्था समजून घ्यायला नको का? हे बघ, आपण त्यास धन देतो, धन जे त्याच्या कार्याच्या बदल्यास त्यास मिळते. त्यांनी जर काही केलं नाही तर धन कुठून प्राप्त करेल? आणि ते जर मिळालं नाही ना तो उपाशी मरेल, तो उपाशी. आणि तशी वेळ त्याच्यावर येऊ नये म्हणून मी त्यास कार्य सांगत आहे. समजलं? आणखी किती समजून घेऊ त्याला मी? पिताश्री, त्यास माणुसकीची अधिक आवश्यकता आहे. आपण त्यास औषधी देखील द्यायला हवी होती ना, जेणेकरून त्याच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होऊ शकेल. बस, हे बघ, तुला बोलायला संधी दिली म्हणून जीव वाटेल तशी फिरवू नकोस, कळलं ना? आणि हे बघ, मी तुला तुझं मत विचारलेलं नाहीये. मला जे काय करायचं ते मी ठरवणार. हा, चल निघ. निषाद, काय आवश्यकता आहे एवढी कष्ट घेण्याची? शांत झोपून राहावे ना. एकतर अंगात त्राण नाहीत तुझ्या. त्राण ते तर कायम नाही तसेच वाटत आले आहे. मला देखील सवय झाली आहे आता. माझी प्रकृती नेहमीच काहीशी उतरलेली असते. काही ना काही दुखणी सुरूच असतात. हो हो, तेच तर दूर सारायला आलो आहे बरं का. वैद्यराज, आपण? हो, तेच तर उपचार करतील ना. वैद्यराज, आपण ह्याची तपासणी करावी आणि त्यास औषधी द्यावी. या.
हे घे. हे आयुर्वेदिक काष्टाौषधी चूर्ण आहेत. हे सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळी घे, न विसरता. मी आपला आभारी आहे. कल्याणमस्तु. येतो मी. वैद्यराज, मला कळेल का निषादला नेमके काय झाले आहे? त्यास कुठल्या व्याधीने ग्रासले आहे? एक व्याधी असेल तर सांगू? त्याला अनेक व्याधीने ग्रासला आहे. अगदीच खरं सांगायचं झालं तर यातून त्याची सुटका नाही. मी वेळोवेळी चूर्ण दिले, परंतु ते तात्पुरते उपाय झाले. परंतु आपण ही गोष्ट निषादला सांगितली आहे का? नाही, आजवर हे सत्य मलाच माहित होते. आणि आता तुला, आपल्या दोघांविना हे कोणालाही कळता कामा नाही. येतो मी. ऐकलेस का वैद्यराज काय सांगत होते? आता तुझी प्रकृती शीघ्र काळात स्वस्थ होणार आहे. ही औषधी त्याच करिता दिली आहे. परंतु मला हे समजले नाही, ह्या घटकेला तू इथे कशी काय? आले लक्षात. मालकांनी मला बोलावले आहे ना, हाच निरोप घेऊन तू इथे आली आहेस. अरे माझे कर्तव्य आहे, निषाद, ते मला करावेच लागेल. नाही निषाद, तू ह्या अवस्थेत कुठेही जाणार नाहीस. पिताश्रींना जे काही सांगायचे आहे ते मी सांगेन. तू आता विश्राम कर. अगं ऐक माझे. नाही नाही ऐकणार आहेस का तू माझं? जर इथून पाऊल बाहेर टाकलेस तर त्याचे परिणाम गंभीर होतील. मालकांनी बोलावले आहे, जायला हवे. काय झाला निर्णय? नक्की निर्णय काय झाला भैरवनाथ? भाऊजी, अहो निर्णय झाला ना निर्णय. आमचा तुमच्यावर विश्वास आहे आणि थोड्याच दिवसात हे स्वतः जातील स्थळ बघायला आणि मग काय तो निर्णय घेतील आणि बोलणीही करतील. हो जाईन ना, मी स्वतः जाऊन बोलणी करेन. उत्तम. हेच ऐकायचे होते. दोन्हीही कन्यांच्या विवाहाबद्दल बोलताय ना? म्हणजे भाऊजी, ते म्हणजे आम्ही थोडं. पिताश्री, 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 निषादला त्याची प्रकृती वैद्य म्हणत होते की. अगं तुला दिसत का नाही? इथे महत्वाची बोलणी सुरू आहे आणि तू इथे येऊन हे काय सांगतेस मला? असू दे भैरवनाथ, असू दे. अगं मेघमाला, अगं तुझ्याच विवाहाची बोलणी चालू आहेत. अगं तुम्ही दोघी बहिणी ऐश्वर्य कुटुंबात प्रवेश करणार आहात. हे बघा बाळंभट, खरं म्हणजे सुवर्णाच्या लग्नाची बोलणी करायची होती. हा, बरं बाळा सुवर्णा, सांग बघू, तू कोणाच्या नशिबाची? पिताश्री, मी तुमच्याच नशिबाची. हे बघ, माझ्या नशिबाने तू अतिशय श्रीमंतीत आयुष्य व्यतीत करू शकशील जर मी होकार दिला तर. सांग बघू, तू कोणाच्या नशिबाची? पिताश्री,
मी तर माझ्याच नशिबाची, आणखी कुणाच्याही नशिबाची मी नाही. पाहिलं, आजवर या कन्येने एक क्षणभर देखील सुख लागू दिलं नाही. हिच्या जन्मानंतर हिने आईला गिळलं तरी हिला त्याचा काही सोयर तुटक नाही. आणि मी तिच्या कल्याणासाठी एवढा धडपडतोय, पण हिला त्याचं काही देणं घेणं आहे का? बघितलं, हिच्या मनात स्वतःच्या पित्याविषयी माया किंवा आपुलकी काही देखील नाहीये. मालक, प्रणाम मालक. आपण बोलावलं होतं ना, क्षमा करा, जरा विलंब झाला. बघितलंस, तुझ्या नशिबात आज दरिद्री दीन दास असेल कदाचित. तर याच्याशीच तुझा विवाह लावून देतो.